नाही. न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या. त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत. आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो. पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू. 100% तसं करत राहू. नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी राहणार. राहिला विषय सरकारचा. सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि फडणवीसांना नाही सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं गॅझेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी हा एकच. या चारशिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयरीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं आहे. त्याला काय अडचण आहे ते आम्हाला सांगा. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण आहे त्या सांगा. मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण आहे ते आम्हाला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या 120 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यकते द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही इथून